नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण नेटवर्किंगची लेयर्स, त्यानंतर TCP IP मॉडेल, OSI मॉडेल ह्याचा अभ्यास केला आहे. आता आपण बघणार आहे की आपण जे बोलतोय की ॲड्रेस आपल्याला द्यायचा आहे किंवा आपल्याला एक पत्ता द्यायचा आहे नेटवर्क लेयरचा, ट्रान्सपोर्ट लेयरचा, फिजिकल लेयरचा. तर त्यासाठी आपल्याला कुठले अंक वापरायचे, कुठले नंबर्स वापरायचे. तर नेटवर्किंगमध्ये नंबर सिस्टीम किंवा नेटवर्किंगचं मॅथमॅटिक्स किंवा नेटवर्किंगचं गणित कसं चालणार आहे आणि ते कुठल्या बेसवरती म्हणजे बायनरी किंवा डेसिमल यापैकी कुठले अंक आपण वापरणार आहोत ते ह्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आपला जो आहे तो आपण जे नेटवर्किंगसाठी लागतं डेसिमल, बायनरी आणि हेक्साडेसिमल ह्या नंबर सिस्टीम्स आपण आता बघणार आहोत. तर बायनरी नंबर सिस्टीम काय करते, डेसिमल आणि बायनरी मध्ये कॅल्क्युलेट करतं आणि हेक्साडेसिमल जे आहे ते डेसिमल आणि हेक्साडेसिमल सिस्टीमचं कॅल्क्युलेशन करतं. तर आता पहिलं आपण बघूया बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय. तर बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे मशीन लँग्वेज आपण बोलू शकतो, कारण की तुमचा जो PC आहे, तुमचा जो लॅपटॉप आहे त्याला आपण 1 आणि 0 ह्या दोन व्होल्टेज लेवल्समध्ये आपण त्याला इन्फॉर्मेशन देतो. त्याला म्हणतात बिट्स म्हणजे काय, बायनरी नंबर 1 किंवा 0. आणि डेसिमल नंबर सिस्टम म्हणजे काय की 0 ते 9 हे जे नंबर्स आहेत ते सगळे डेसिमलमध्ये येतात. तर आपल्याकडे जे होस्ट आहेत, सर्व्हर आहेत आणि नेटवर्क इक्विपमेंट आहेत ते सगळे बायनरी नंबर सिस्टीम वापरतात एकमेकांना ओळखण्यासाठी. जसं आपण नावं देतो, गौतम, त्याच्यानंतर संपदा, त्याच्यानंतर गीता, अशी आपण जे नावं देतो तसे नेटवर्क काय करतं, एकमेकांना बायनरीचे ॲड्रेस देतं. तर हा जो प्रत्येक ॲड्रेस आहे तो 32 बिट्सचा असतो आणि 4 सेक्शन म्हणजे 4 ह्याच्यामध्ये तो डिवाइड असतो. त्याला म्हणतात ऑक्टेट्स. म्हणजे पूर्ण नंबर आहे 32 बिट्सचा, 32/4, परत तो 4 मध्ये डिवाइड झाला, 4 सेक्शन्स झाले आणि ते 4 सेक्शन्सला आपण ऑक्टेट्स बोलतो. आणि जे ऑक्टेट आहे त्याच्यामध्ये 8 बिट्स असतात आणि हे जे 8 बिट आहेत ते सेपरेट कशाने केलेले, डॉटनी. असं काय करतो आपण, कारण की आपण 32 बिट्स नाही लक्षात ठेवू शकत. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, ह्युमन्सला म्हणजे माणसाला जे सोपं जाईल त्या पद्धतीने आपला जो मशीन आहे, जो लॅपटॉप आहे, जो PC आहे त्याचा ॲड्रेस आपल्याला वाचायला सोपं जाईल या पद्धतीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग त्यामुळे हे जे डॉटेड नोटेशन्स आहेत ते डेसिमलमध्ये आपण कन्वर्ट करतो. तर आता आपण बघूया की पहिल्यांदा पोझिशन्स कसे असतात. तर आपण जेव्हा डेसिमलमध्ये लिहायला सुरू करतो तर पहिला काय असतं, 10चं त्याची पोझिशन व्हॅल्यू काय असते, 0, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3. आणि कॅल्क्युलेट करताना आपण कसं कॅल्क्युलेट करतो, 10चा वर्ग 0, 10चा वर्ग 1, 10चा वर्ग 2, 10चा वर्ग 3, म्हणजे 10⁻0, 10⁻1, 10⁻2, 10⁻3. आणि त्याची आपण जागेची व्हॅल्यू बघितली तर 10⁻3 म्हणजे 1000. म्हणजे जर का माझ्याकडे 3000 रुपये असतील तर माझ्या जागेची व्हॅल्यू काय आहे, 1000 रुपये. म्हणजे 1000 × 3 म्हणजे 1000 × 3, 3000. तर आता हा आपला टेबल झाला पोझिशन व्हॅल्यू. म्हणजे थाउजंड्स म्हणजे 1000, 100, 10, 10 आणि 1. आता हे कॅल्क्युलेट आपण कसं करतो, जर का माझी नंबर आहे माझ्याकडे 1, 2, 3, 4, तर आपण 1 × 1000, 1000 माझे उत्तर आलं. 2 × 100, 200, 3 × 10, 30 आणि 4 × 1, 4. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 हे आपण फर्स्ट ते 5वी पर्यंत आपण हे सगळं बघितलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला काय करायचं, आता बायनरीमध्ये हे कसं होणार आहे हे आपल्याला बघायचं. तर बायनरीमध्ये काय होतं, बायनरीमध्ये तुझं ज्याप्रमाणे डेसिमलमध्ये आपण केलं तसंच 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 3 आणि शेवटी 2⁻7. कारण की आपल्याकडे 7 ऑक्टेट आहेत, 7 बिट्स आहेत. एका ऑक्टेटमध्ये 7 बिट्स आहेत. तर आपण ते लिहिणार कसे आहे, पोझिशन 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 2⁻7 किती येणार आहे, 128, 6 64, 5 32, 4 16, 3 8, 2 2⁻2 4, 2⁻1 2, 2⁻0 1. हे टेबल तुम्हाला पाठ असलं पाहिजे, कारण की तुम्हाला नंतर ह्याचे कन्व्हर्जन्स करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या पद्धतीने मॅथमॅटिक्स करायचं नेटवर्किंगचं. तर बायनरीमध्ये काय झालं आपलं, 128,
64, 32, 16, 8, 4, 2, 1. तर आता माझ्याकडे नंबर आहे 1, 1 आणि नंतर 0. तर हा नंबर मला कन्वर्ट करायचा आहे डेसिमलमध्ये. तर कसं होणार आहे? ह्याची पोझिशन व्हॅल्यू काय आहे? 128. 1 गुणिले 128. 128 आलं. ह्याची पोझिशन व्हॅल्यू काय आहे? 1. 64 गुणिले 1 तर 64 आली. तर आता माझ्याकडे बाकी तर 0 येणार आहे माझं उत्तर. तर 128 प्लस 64 192. आता आपल्याला हा पूर्ण एक नंबर आहे 11000000 1010101000. त्याच्यानंतर 4 वेळा 0 1011 4 वेळा 0 1010. हा डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर हा तुमचा होमवर्क आहे. तर आता ह्याचं उत्तर इथे दिलेलं आहे 192, 168, 11 आणि 10. हा होमवर्क तुम्ही घरी करा. जर का ह्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, मी तो पॉइंट परत एक्सप्लेन करेल. आता आपल्याला डेसिमल ते बायनरी कन्व्हर्जन करायचं आहे. तर आपल्याकडे काय आहे? हा आपला बायनरी आहे 128. ओके, त्याच्यानंतर पोझिशन व्हॅल्यू, त्याच्यानंतर 64, 32, 16, 8, 4, 2, 1. तर पहिल्यांदा काय करायचं, 128 जे आहे तुमचं 128 त्याला तो जर का असेल तर त्याला काय करायचं, 7व्या पोझिशनला 1 लिहायचं. आता इथे बघा, तुम्हाला काय कन्वर्ट करायचं होतं 168. तो 160. आता तुम्हाला माहिती आहे की तुमची 8 पोझिशन मध्येच तुम्हाला बायनरीचा नंबर लिहायचा आहे. म्हणजे तुमचा सगळ्यात मोठा नंबर असणार आहे 255. ह्याची सगळ्याची बेरीज केली तुम्ही पोझिशन व्हॅल्यू तर ती येते 255 255. तर आता मला माहिती आहे की माझ्याकडे सगळ्यात मोठा नंबर आहे 168. तर 168 पहिल्यांदा बघायचं की 128 पेक्षा मोठा आहे का? तर हा 128 पेक्षा मोठा आहे. मग इथे एक आकडा लिहायचा. त्यानंतर 168 मधून 128 वजा करायचे. उत्तर किती आलं? 40. तर आता दुसरी पोझिशन काय आहे तुमची? 64. पोझिशनची आपली किंमत काय आहे? 64. मग 40 हा 64 पेक्षा मोठा आहे का? नाही. मग 64च्या इथे 0 लिहिलं. त्यानंतर 40 हा 32 पेक्षा मोठा आहे का दुसऱ्या व्हॅल्यूपेक्षा? ना. तर हो. मग तिथे लिहायचा 1. त्यानंतर परत 40 मधून 32 वजा करायचे. उत्तर आलं 8. 16 पेक्षा 8 मोठा आहे का? नाही. त्यामुळे उत्तर आलं 0. 8 8 हे बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर आलं 1. आणि आता आपल्याकडे जी बाकी आहे ती 0 राहिली आहे. त्यामुळे पुढचं काही कॅल्क्युलेशन करायची तुम्हाला गरज नाहीये. पुढे सरळ 0 0 0 लिहून टाका. आणि तुमचा 168चा बायनरी नंबर आहे 10101000. तर आता जे तुमचे IPv4 ऍड्रेस आहे, ठीक आहे, जो म्हणजे माझा ह्युमन म्हणजे मला माणूस म्हणून किंवा एक ह्युमन म्हणून मला जर का तो लक्षात ठेवायचा असेल तर मी हे बायनरी नंबर्स कसे लक्षात ठेवणार? म्हणून आपण डेसिमलमध्ये कन्वर्ट केलेले आहे. तर हा नंबर काय आहे? 192. हा नंबर आहे 168. हा नंबर आहे 10 आणि हा नंबर आहे 10. आता हेक्साडेसिमल. IPv4 ऍड्रेस आहे ते कमी पडायला लागलं, त्यामुळे आता आपण IPv6 ला आलोय. IPv4 आणि IPv6चं कम्पॅरिझन किंवा त्याचं ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आता आपण फक्त मॅथमॅटिक्स बघतोय, आता फक्त गणित बघतोय. तर आपण जेव्हा IPv6 मध्ये मला ऍड्रेस कन्वर्ट करायचंय 0 डेसिमलमध्ये असेल तर बायनरीमध्ये त्याचं काय होणार आहे? 4 वेळेला 0 0 0 0. हेक्साडेसिमलमध्ये 0. तर 9 पर्यंत तुमचं बायनरी टेबल, डेसिमल टेबल आणि हेक्साडेसिमल टेबल एकच सारखं असणार आहे. पण जेव्हा तुम्ही 10ला जाल, जेव्हा डेसिमल नंबर 10 येईल तर तुमचा बायनरी काय असणार आहे? 1010 आणि तुमचा हेक्साडेसिमल असणार आहे A. तर 15 पर्यंत तुम्हाला F पर्यंत हेक्साडेसिमल नंबर जातो. तर A म्हणजे 10, B म्हणजे 11, C म्हणजे 12, D म्हणजे 13, E म्हणजे 14 आणि F म्हणजे 15. तर हे टेबल तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये किंवा गणित करताना किंवा IP ऍड्रेसचं कन्व्हर्जन करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता आपल्याला काय करायचं की हा जो टेबल आहे तो आपल्याला हेक्साडेसिमल आणि बायनरी डिजिट्समध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर तुमचा जो स्टार्टिंगचा नंबर आहे कधी लक्षात घ्या 0 0 0 0. मग बायनरीमध्ये काय होणार आहे? 0 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 0. म्हणजे हे आपण जे 4 0 आहे ते FFF मध्ये कन्वर्ट केले तर ते आहेत. आणि शेवटचा नंबर तुमचा काय असणार आहे? सगळे 1. सो सगळे 1 जेव्हा होतील तेव्हा तुमचा काय होणार आहे? सगळे 1 म्हणजे 15. आता इथे बघा सगळे 1 म्हणजे F आहे. हा कॅपिटल आहे, स्मॉल आहे. ते कॅपिटल आणि स्मॉलनी काही फरक नाही पडत. तर
सगळे 1 असतील तेव्हा काय असणार आहे तुमचं एफ 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 एफ. तर तुमचं जे हेक्साडेसिमल टेबल आहे ते सुरू होणारे सगळ्यात छोटा नंबर असणारे 0000 आणि सगळ्यात मोठा नंबर असणारे एफ 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 एफ. ठीक आहे, हे खूप लक्षात ठेवा. हेक्साडेसिमल 4 जे आहेत कॅरेक्टर ग्रुप हे हेक्सटेक्ट म्हणून आपण बघतो. म्हणजे हे 4 कॅरेक्टर झाले 1 2 3 4. तर हे किती झालं तुमचं तुमचं हेक्सटेक्ट. आणि हे टोटल किती आहे 128. अगोदर किती होतं IPv4 मध्ये किती होते आपले नंबर्स 32 बिट्स होते. जर का तुम्हाला लक्षात असेल, जर का तुमच्या लक्षात असेल आपण 8 घेतलेले. ओके, 8 4 वेळा. सो 8 1 8 8 2 16 8 24 8 चौक 32. तर 32 तुमचे बिट्स होते. आणि इथे तुमचे किती आहे तुम्हाला भेटलेले 128. मग आता तुम्हाला हे कन्व्हर्जन्स दिलेले आहेत. आपण हे स्टेप्स तुम्ही कन्व्हर्जनसाठी वापरू शकता. की तुमचा हा जो बायनरी नंबर आहे ओके 168 तुम्हाला हेक्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय आहे की 168 बायनरीमध्ये कन्वर्ट करायचा. त्याच्यानंतर हा 2 ग्रुप्समध्ये कन्वर्ट करायचा. म्हणजे तुमच्याकडे 1010 आणि 1000. मग 1010चा हेक्स काय आला 1 आणि 100चा हेक्स काय आला 8. तर 168 हेक्साडेसिमल मध्ये काय होणार आहे A8. परत एकदा एक्सप्लेन करते मी. आता आपण आतापर्यंत काय केलं की बायनरी डेसिमल मध्ये आणला. आता आपल्याला डेसिमल काय करायचं हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण काय कन्व्हर्जन केलेलं 168. तर 168 पहिली स्टेप काय 168 तुम्ही बायनरी मध्ये घेऊन जा. बायनरी मध्ये त्याचं काय आलेलं 10101000. त्यानंतर ह्याचे 2 ग्रुप्स करायचे बायनरीमध्ये कारण की आपल्याला माहिती हेक्समध्ये आपल्याला 4 बिट्स लागतात. तर आपण किती केले 1010 आणि दुसरा तुमचा ग्रुप काय आला 1000. सो 1010 ह्याचं हेक्स काय आलं A आणि 1000चं हेक्स काय आलं 8. त्यामुळे 168 हेक्साडेसिमल मध्ये किती कन्व्हर्जन झालं A8. आता मला हेक्साडेसिमल नंबर आहे आणि तो मला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर माझा हेक्साडेसिमल नंबर आहे D2. तर D2 मला बायनरी मध्ये आणि डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं D2 D म्हणजे 4 बिट्स असणार आहेत आणि 2 म्हणजे 4 बिट्स असणार आहेत बायनरी मध्ये. तर Dचं आपल्याला माहिती आहे टेबल प्रमाणे काय आहे 1101 आणि 2 म्हणजे काय 0010. तर आता बघा तुमचं 1101 आणि 0001 हे एकत्र केलं तर तुमचा बायनरी नंबर तयार होतो. आणि हा बायनरी नंबर जर का तुम्ही डेसिमल मध्ये कन्वर्ट केला पोझिशन व्हॅल्यू घेऊन म्हणजे 1 म्हणजे किती 128 त्याच्यानंतर 64 असे जर का तुम्ही कॅल्क्युलेट केले मागे जसं आपल्या टेबलमध्ये बघितलं हा तुमचा अभ्यास आहे हा होमवर्क आहे. आणि लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही स्वतः सॉल्व करत नाही स्वतः त्याचं उत्तर शोधत नाही हे सगळं तुम्हाला खूप कठीण वाटत जाणार. त्याच्यामुळे कधीही आपण पहिल्यांदा जेव्हा करतो तेव्हा आपण स्वतः प्रत्येक गणित सोडून बघितलं पाहिजे. तर ह्याचं उत्तर काय आलं 210 इन डेसिमल. तर D2 हा 210 आहे. तर आपण ह्याच्यामध्ये काय काय शिकलो ह्या मॉड्यूलमध्ये की बायनरी म्हणजे बेस 2 नंबर सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये 0 आणि 1 त्याला म्हणतात बिट्स. डेसिमल मध्ये 0 ते 9 एवढे नंबर्स असतात. बायनरी आहे तो कशासाठी यूज करतो आपण होस्ट सर्व्हर्स आणि नेटवर्किंग जे इक्विपमेंट आहेत त्यांचं ऍड्रेस त्यांचं आयडेंटिफिकेशनसाठी त्यांची ओळख दाखवायला. हेक्साडेसिमल मध्ये 0 to 9 सेम नंबर आहेत तो सेमच राहणार आहे एकसारखे राहणार आहे जसं डेसिमल मध्ये होतं पण त्यानंतर ABCDEF असं होणार आहे. हेक्साडेसिमल हा IPv6 साठी आपण यूज करतो आणि IPv6 आहे 128 बिट लॉंग. तो 128 बिट 4 बिट्स मध्ये कन्वर्ट होतो आणि त्याचे आपल्याला 32 हेक्साडेसिमल डिजिट्स भेटतात. त्यानंतर आपण शिकलो की हेक्साडेसिमलचं डेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचं डेसिमलचं बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि परत बायनरीचं डेसिमल आणि डेसिमलचं हेक्साडेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचं. जर का तुम्हाला याच्यावरती काहीही समजला नसेल कुठलाही पॉइंट समजला नसेल कुठली कन्सेप्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये लिहा. आपला पुढचा व्हिडिओ त्या न समजलेल्या टॉपिकवर असेल. धन्यवाद माझं व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुमची जी साथ आहे
ज्यामुळे की आज चॅनलला 10K सबस्क्रायबर्स आहेत. त्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओज बघत चला, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला जो टॉपिक हवा असेल तो कमेंट बॉक्समध्ये लिहा. For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.